शिवसेनेचे आमदार किशोर पाटील आपल्याबरोबर आहेत। किशोर पाटील जी उद्या दोन ठाकरे बंधू एकत्रित येतात आहेत। खरं तर विजयी मेळावा ते साजरा करणार आहेत। तुम्ही ठाकरेंसोबत गेले कित्येक वर्ष काम केलेलं आहे। तुम्ही ठाकरेंची साथ सोडत शिंदेंची साथ तुम्ही पकडली आणि त्यानंतर आता मात्र दोन्ही ठाकरे बंधू 20 वर्षानंतर तब्बल राजकीय दृष्ट्या एकत्रित येतानाच्या या हालचाली आहेत। या सगळ्या गोष्टीकडे कसं पाहताय? मी याच्यात तर पहिल्यांदा राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचं अभिनंदन करेल, त्यांना धन्यवाद देईल की त्यांच्या या उठावामुळे, त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे निदान दोघं ठाकरे बंधू एकत्रित आले, याचं आम्हाला समाधान आहे। पण ज्या पद्धतीने आता दोन्ही ठाकरे बंधू विजयी मेळाव्याला एकत्रित येतात आहेत ते मात्र राजकारणात एकत्र येतील का? कारण की ज्या पद्धतीने आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत त्यामुळे या राज्याच्या राजकारणात दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊन सक्रिय होतील। त्यांना आता एकत्रित आल्याशिवाय दुसरा पर्यायच नाही। कारण आपण जर पाहिलं तर त्या शोले पिक्चर सारखं आहे, आधी इधर जाओ आधी उधर जाओ बाकी हमारे साथ आओ, अशी परिस्थिती दोघंही ठाकरे बंधूंची आहे। कार्यकर्ता आता शिवसेनेमध्ये किंवा मनसेमध्ये उभाठामध्ये थांबायला तयार नाही, तो सगळा इकडे तिकडे भाजप आणि शिवसेनेमध्ये जातोय। त्याच्यामुळे त्यांना एकत्रित आल्याशिवाय पर्याय नाही, नाहीतर ठाकरे बंधू हा विषय कायमचा संपेल। परंतु तुम्ही अनेक वर्ष उद्धव ठाकरेंबरोबर काम केलं, त्यांच्या नेतृत्वात तुम्ही आमदार म्हणून देखील राहिलेला आहात। परंतु आत्ताच ही गरज जी आहे ती राजकीय दृष्ट्या भासलेली आहे। परंतु ज्यावेळेस उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व शिवसेनेत होतं त्यावेळेसच राज ठाकरे यांनी शिवसेनेची साथ सोडून मनसे हा पक्ष स्थापन केला। अनेक जण म्हणतात की उद्धव ठाकरे हेच कारणीभूत आहेत की राज ठाकरेंना बाजूला सारणार आहेत। नाही, निश्चितपणे उद्धव साहेबांनी मला असं वाटतं की आत्मचिंतन केलं पाहिजे। आज जी काय परिस्थिती पूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेली आहे, तुम्ही थेट माननीय गणेशजी नाईकांपासून, भुजबळांपासून तर राणे साहेबांपासून तर शिंदे साहेबांपर्यंत ज्यांनी ज्यांनी मातोश्रीला पूजलेलं आहे, बाळासाहेबांना दैवत मानलेलं आहे, असा एकही व्यक्ती आज माननीय उद्धव साहेबांकडे नाही। याचं आत्मपरीक्षण मला वाटतं उद्धव साहेबांनी केलं पाहिजे। तीच परिस्थिती राजसाहेबांवर पण आलेली होती, परंतु आता दोघांनाही ती गरज वाटते आहे की आम्ही एकत्रित आल्याशिवाय आता या महाराष्ट्रामध्ये पर्याय नाही। परंतु तुम्ही शिंदेंच्या आता गोटातून आमदार आहात, शिंदेंच्या शिवसेना म्हणून तुम्हाला मान्यता प्राप्त झाली आहे, शिवसेना म्हणून आता तुम्ही शिवसेना म्हणून मान्यता प्राप्त झाली, दोन ठाकरे एकत्र येतात, ठाकरे ब्रँड निर्माण होतोय। त्यामुळे आता कदाचित पुढच्या राज्याच्या राजकारणात तुम्हाला याची भीती नाही वाटत की शिंदेंचं नेतृत्व कमी होईल आणि ठाकरेंचा ब्रँड हा राज्याच्या राजकारणात वाढेल? दादा, याच्यासाठी जमिनीवर यावं लागतं। हे सगळे बंगल्यावरचे राजकारण करणारे लोक आहेत, यांना मुंबईच्या पलीकडे महाराष्ट्र अजूनही कळलेला नाही, अशी परिस्थिती यांची आहे। आणि म्हणून जो बूंद से गई ना वो हौद से नहीं आती, याच्याकरता प्रचंड मेहनत त्यांना घ्यावी लागेल। आणि ती मानसिकता जर का असेल तर आणि तरच ठाकरे बंधूंचा ब्रँड महाराष्ट्रामध्ये दिसेल, अन्यथा नाही। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। आमदार किशोर पाटील होते शिंदेंच्या शिवसेनेचे। त्यांचं म्हणणं आहे की अथक प्रयत्न केल्याशिवाय ठाकरे ब्रँड जो आहे तो उदयास येणार नाही, कारण की दोन्ही ठाकरे फक्त बंगल्यावरतून राजकारण करतात, त्यांना स्थानिक जमिनीवरचं राजकारण कोणत्याही गोष्टीत माहीत नाही आहे। त्यामुळे त्यांना प्रयत्न केल्याशिवाय यश मिळणार नाही आणि शिंदेंचं बळ जे आहे ते जमिनीवरचं आहे, असं मत जे आहे ते किशोर पाटील यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट खंडू कसबेसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।